नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा आयुष्य मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा हा बांधला गेला। नेक्स्ट, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर पहिले महायुद्ध हे 1914 मध्ये सुरू झाले आणि 1918 मध्ये संपले। नेक्स्ट, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचे पहिले प्रमुख होते। नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता। नेक्स्ट, 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर साराबंदी चळवळीचे नेतृत्व हे वल्लभभाई पटेल यांनी केले होते। नेक्स्ट, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे। नेक्स्ट, पाळेकरांचा उठाव हा कोणत्या भागात झाला? तर दक्षिण भागात हा पाळेकरांचा उठाव झाला होता। नेक्स्ट, भिलांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला? तर महाराष्ट्रातील खानदेश या ठिकाणी भिलांचा उठाव झाला होता। नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना इसवी सन कितीमध्ये झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना इसवी सन 1897 मध्ये झाली। नेक्स्ट, मानवधर्म सभा कोणी स्थापन केली? तर मानवधर्म सभा ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली होती। नेक्स्ट, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला। नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर पवनार आश्रम हे वर्धा जिल्ह्यात आहे। नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती। नेक्स्ट, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर दादाभाई नौरोजी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली। नेक्स्ट, आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य कोणी केले? तर ठक्कर बापा यांनी आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे। नेक्स्ट, कोकणचे गांधी म्हणून कोण ओळखले जातात? तर अप्पासाहेब पटवर्धन हे कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात। नेक्स्ट, राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली? तर ए.ओ. ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेची स्थापना केली। नेक्स्ट, कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर कोसबाड प्रकल्प हा अनुताई वाघ यांनी सुरू केला। नेक्स्ट, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला किंवा केला? तर 18 जुलै 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला। नेक्स्ट, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायांनी केली? तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली। नेक्स्ट, सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर धोंडोबा केशव कर्वे यांनी मुंबई या ठिकाणी पहिल्या भारतातील महिला विद्यापीठाची स्थापना केली। नेक्स्ट, गोवा युथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली? तर डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना स्थापन केली। नेक्स्ट, महाराष्ट्र दलित पॅथरची स्थापना ही 1973 मध्ये करण्यात आली। नेक्स्ट, एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बाबा आढाव यांनी ही चळवळ सुरू केली। नेक्स्ट, अहमदनगरची स्थापना कोणी केली? तर अहमद निजामशाह यांनी अहमदनगर या शहराची स्थापना इसवी सन 1590 मध्ये केली। नेक्स्ट, महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927 मध्ये केला गेला। नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना ही 1874 मध्ये करण्यात आली। नेक्स्ट, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही 1936 मध्ये केली गेली। नेक्स्ट, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले। नेक्स्ट, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म पाटणा बिहार या ठिकाणी झाला। नेक्स्ट, ब्रह्मदेश भारतातून कधी वेगळा करण्यात आला? ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार हा देश भारतातून 1935च्या कायद्यानुसार अलग करण्यात आला। नेक्स्ट, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ कोणता आहे? तर सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला गेलेला ग्रंथ आहे। नेक्स्ट, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते।
नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर 1884मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. नेक्स्ट, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? तर महामाया असे गौतम बुद्धाच्या आईचे नाव होते. नेक्स्ट, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ 1905मध्ये सुरू करण्यात आली. नेक्स्ट, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते होते? तर पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक. नेक्स्ट, समाज स्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले? तर रघुनाथ दो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले. नेक्स्ट, प्लासीची लढाई कधी झाली? तर प्लासीची लढाई ही इसवी सन 1757मध्ये पश्चिम बंगाल या राज्यात झाली. नेक्स्ट, जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर जगातील पहिली साम्यवादी क्रांती ही रशिया या देशात झाली. नेक्स्ट, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर भारत आणि चीन पंचशील करारावर सही करणारे पहिले 2 देश आहेत. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी वर्मा यांनी केली. नेक्स्ट, चितगाव येथील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर सुरेश सेन यांनी चितगाव येथील हल्ल्याची योजना आखली होती. नेक्स्ट, आझाद हिंद सैन्याचे बोधचिन्ह काय होते? तर पेटती मशाल हे आझाद हिंद सैन्याचे बोधचिन्ह होते. नेक्स्ट, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापट यांचे हे नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते? तर पटना हे वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र आहे. नेक्स्ट, मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा एल्फिन्स्टन होता. नेक्स्ट, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले? तर बी.सी. दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलात बंड झाले. नेक्स्ट व शेवटचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर रासबिहारी बोस यांनी ही संघटना स्थापन केली.